हाय, जय श्रीराम. तर आज आहे गुरुवार. आज आहे दत्त जयंती. तर दत्त जयंतीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आणि पुन्हा साईबाबाचा पण दिवस आहे. तर आज दत्त जयंती असल्यामुळे तर आज कसं आहे माहीत आहे का, तर खूप सगळ्या म्हणजे जिथे जिथे मंदिरे आहे तर तिथे ना खूप म्हणजे असं उत्साह आणि चांगल्या रीतीनं म्हणजे मनवल्या जात असतात ही जयंती. आमच्या पण इकडे आहे गावामध्ये मंदिर. तर आमच्या पण इकडे छान असं भजन कीर्तन म्हणजे 2 दिवस अगोदरपासूनच चालू झालं आहे. आणि छान म्हणजे बाया असं काय म्हणतात ते कथा वगैरे करत असतात किंवा सत्संग वगैरे म्हणतो आपण, ते वगैरे चालू आहे. तर खूप आवाज म्हणजे येत आहे असं. तर दत्त जयंतीच्या खूप शुभेच्छा तुम्हाला. तर द दत्तात्रेय दत्तात्रेय म्हटलं तर हे त्रिदेवांचे अंश आहे. त्रिदेवांचे अंश आहे. तर त्यांची आपण थोडी कहाणी थोडीशी म्हणजे हे करूया आपण, बोलूया कहाणीबद्दल. त्यांचा जन्म म्हणजे कसा झाला. तर काय म्हणते, अनुसूया माता आणि जे महर्षी अत्री हे त्यांचे माता पिता आहे दत्तात्रेयची. तर ते अनुसूया माता इतकं म्हणजे त्यांचं सतीत्व होतं अनुसूया माताचं, की खूपच म्हणजे त्या अन्नपूर्णा तर होत्याच. म्हणजे जे म्हणतो आपण स्वयंपाक जे उत्तम बनवते त्यासाठी ते चांगल्या म्हणजे होत्याच. पण अशा सतीत्वासाठी पण म्हणजे व्रत स्त्री म्हणते ना, तर ती तशी टाईप. तर इतकं म्हणजे त्यांचं सतीत्व होतं की खूप बस. तर ते काय काय मग एकदा नारद भगवान असंच म्हणजे ते त्यांचं बघतात अनुसूया माताचं. आणि ते काय करतात असे काय म्हणते, देवी आपल्या जे पार्वती आहे माता, लक्ष्मी आहे आणि सरस्वती माता यांच्याकडे असे नारद भगवान जातात. आणि त्या देवींना म्हणतात की अनुसूया माता इतकं म्हणजे त्यांचं सतीत्व आहे की खूपच म्हणजे देव लोक म्हणजे त्यांना म्हणजे हे करत आहे असं तसं म्हणून नाही का, त्यांना असं सांगतात. तर अनुसूया माताबद्दल त्यांना सांगतात, देवींना तिन्ही देवींना सांगतात की खूप म्हणजे अनुसूया माताचं खूप म्हणजे हे अस्तित्व आहे असं तसं खूप असं सांगतात. तर त्यांना ना थोडंसं म्हणजे ईर्ष्या तयार होते. म्हणजे जसं आपण म्हणतो जलनपण म्हणा की काय, तर ते तयार होत असते. तर मग त्या अशा बोलतात की असं कसं, तर नाही का. तर मग त्या काय करतात, आपल्या जे पती आहेत महादेव भगवान, विष्णू भगवान आणि ब्रह्म जे देव आहेत ते त्यांनी सांगतात, आणि तुम्ही जा बा तिच्याकडे जा आणि काय तर बघा असं वगैरे बोलून ते जातात भगवान. तर ते मग म्हणजे नाही का अनुसूया माताच्या ज्या जे असे आश्रम तिथे काय करतात ते जे त्रिदेव आहेत आपले देव, तर ते नाही का संन्यासी रूपमध्ये जात असतात. संन्यासी रूपमध्ये जातात आणि त्यांना नाही का माताला त्या भिक्षा मागतात की आम्हाला भिक्षा दे, असं त्यांचं म्हणजे हे पाहायला नाही का. जसं आपण म्हणतो की आता काय मला शब्द नाही येत आहे, तर ते पाहायला ते जातात. तर आणि ते मग तेच म्हणताना की अनुसूया माता अन्नपूर्णा खूप म्हणजे छान जेवण पण बनवत असते. तर मग ते जातात आणि मग ते भिक्षा मागतात. तर मग माता बाहेर येते आणि त्याच म्हणजे त्या टायमाला महर्षी अत्री बाहेर गेलेले असतात त्याच टायमाला. तर मग ते जे त्रिदेव आहे ते येतात आणि जे आहे ते माताला मग हे मागतात की भिक्षा मागतात. पण त्यांची अट असते की आम्हाला तू म्हणजे जे देशील भिक्षा तर ते तू नग्न अवस्थेत होऊन दे बा, असं वगैरे म्हणून अशी त्यांची अट असते त्रिदेवांची. तर माता अनुसूया इतकी म्हणजे त्यांना चिंता पडली असते की असं कसं बा. तर मग नाही का ती
महर्षी ऋषींची म्हणजे थोडंसं म्हणजे आठवण करून डोळे बंद करते की खरंच मी माझं सतीत्व आहे. तर हे आत्ताच्या आत्ता जे आहेत लोक, तर ते लहान बाळामध्ये प्रवेश त्यांचं रूप झालं पाहिजे असं म्हणून ते अशी मनातल्या मनात बोलत असते. तर खरंच ते मग झालं की ते छोटे मुलं होऊन जातात. तर असं आहे. तर मग छोटे मुले त्या छोटे मुलाच्या रूपामध्ये होऊन जातात. मग त्यावेळेस त्यांना स्तनपान करते माता, अनुसूया माता, आणि छान त्यांचं म्हणजे जे संगोपन आहे ते करते आणि पाळण्यामध्ये त्यांना झोपवून ठेवली असते. त्याच टायमाला मग महर्षी अत्री येतात बाहेरून आश्रमात. तर ते म्हणतात हे काय बा. तर मग ती सगळी म्हणजे घटना आहे की आले होते हे, तर मी बघितलं की हे देव आहेत की असं तसं म्हणून नाही का. तर ते सगळं म्हणजे मग त्या घडलेली घटना सांगत असते महर्षी ऋषीला. तर महर्षी ऋषी पण खूप म्हणजे खुश म्हणजे त्यांना पण थोडंसं समजते की ते मुलांना पाहून की हे देव आहेत बा म्हणून. तर हे सगळं होते आणि मग ते राहतात. मग आपले पती म्हणजे आले नाही बा आत्तापर्यंत म्हणून देवींना म्हणजे थोडीशी काळजी वाटते की का नाही आले बा, का नाही आले. तर मग देवी ज्या आहे पार्वती माता, लक्ष्मी माता, सरस्वती माता, ह्या काय करतात, आश्रमात जातात. तर बघतात की अरे हे तर लहान बाळ झाले आहे आपले म्हणजे जे पती आहेत ते. तर तर मग जे देवी लोक आहेत, पार्वती माता, लक्ष्मी माता आणि सरस्वती माता, त्या काय करतात मग अनुसूया माताला माफी मागतात, क्षमा मागतात की माता आम्ही असं असं म्हणजे केलं, तर आमच्या पतींना आम्हाला मूळ स्वरूपात करा बा, असं तसं वगैरे म्हणून त्यांनी क्षमा मागतात. तर क्षमा मागतात. तर मग ते आपल्या स्वरूपी येतात देव. जे महादेव आहे, विष्णू भगवान आहे आणि ब्रह्मदेव आहे, ते आपल्या स्वरूपी येत असतात. तर मग त्यांचे ते आशीर्वाद ते रूपात आले की त्यांनी खूप खुश होते की खरंच तुझं सतीत्व आहे, तुझं हे आहे म्हणजे नाही का, पवित्रता म्हणून असं वगैरे म्हणून नाही का. खूप मग त्यांची म्हणजे हे करतात, म्हणजे काय म्हणते ते शहानिशा म्हणून. तर मग त्यांनी मग आशीर्वाद देतात, त्रिदेवई आणि देवी पण, काय म्हणते महादेव, विष्णू भगवान आणि ब्रह्मदेव आणि पार्वती माता आणि लक्ष्मी माता आणि सरस्वती माता हे खुश होतात. आणि हे एवढेही जण माता अनुसूयाला आणि महर्षी ऋषी अत्रीला आशीर्वाद देतात की म्हणजे आमचाच अंश तुझ्या म्हणजे नाही का पोटी जन्म घेऊ बा असं वगैरे म्हणून मग आशीर्वाद देतात. असं आहे. त्यांच्याच आशीर्वादाने मग तो त्यांना ते दत्तात्रेय जन्माला येतो. तो मार्गशीर्ष महिन्याच्या पौर्णिमा आहे त्यांची, त्या दिवशी तो जन्माला येतो. त्याची जयंती म्हटल्यासारखं दत्तात्रेय देवांची जयंती आहे. तर त्या दिवशी तो जन्म झाला असतो त्या दिवशी त्यांचा. तर खूप म्हणजे असं ते आशीर्वाद देऊन त्यांना म्हणजे खूप म्हणजे आशीर्वाद देतात आणि छान त्यांना ते बाळ जन्माला येतो. तर ते मग कसं जे दत्तात्रेय आहे ते नाही का, त्यांचे मग त्यांचं ते अंश आहे त्रिदेवांचं. तर मग ते अंश म्हणजे ते 3 मुखी आहे, म्हणजे 3 त्याचे जे आपण म्हणतो मुख आहेत ते आहे आणि 6 हात आहेत त्यांची, असं आहे. तर त्यांचं मूलमंत्र म्हणजे जे आपण बोलत असतो आपण, दिगंबरा दिगंबरा द्रिपाल वल्लभ दिगंबरा असं वगैरे नाही का, त्यांचं म्हणजे नमस्कार वगैरे करताना. तर असं आहे. तर खूप छान. आणि ते हे कथा जी आहे ते खूप छान. तर ते दत्तात्रेय आहे त्यांचा जो म्हणजे जे आहे म्हणजे आपण मार्गशीर्ष महिन्याचं जे पौर्णिमा असते तेव्हा त्यांचा जन्म झालेला असतो. तर या दिवशी ना खूप म्हणजे जे म्हणतात की सत्संग म्हणा की काय ते, आणि सकाळी ते पूजा वगैरे करून आणि संध्याकाळी पुन्हा पाळणे म्हणत असतात, असं पण आहे. तर
खूप म्हणजे त्यांची हे आहे जे आपण पूजा वगैरे आपण करतो म्हटलं ते आहे. तर इतकं म्हणजे जे त्यांचे मठं पण आहेत म्हणतात आहेत जिथे म्हणजे नाही का. तर खूप ठिकाणी असं आहे की छान पूजा वगैरे करून पाळणे वगैरे म्हणतात आणि त्यांना नाही का पुरणपोळी खूप म्हणजे आवडत असते म्हणते की त्यांना नाही का जे आपण निवद वगैरे देत असतो तर त्यांना खूप म्हणजे आवडत असते पुरणपोळी किंवा पिवळ्या जे मिठाया असतात कोणतं पण आपण जे म्हणतो ते त्यांना खूप आवडत असते छान असं नाही का. तर इतकं म्हणजे छान त्यांचं हे आहे की खूपच. आणि ते म्हटलं पा दिगंबरा दिगंबरा दिबा म्हणजे श्रीपाल वल्लभ दिगंबरा असं आहे त्यांचं ते आपण म्हणजे नमस्कार वगैरे करतो ते. तर खूप छान. आणि पुन्हा मी काय म्हणते हां मी म्हटलं की मी अन्नपूर्णा माता आहेत अनुसया माता. तर एक पुन्हा सांगायचं राहिलं की त्या तर आहेच अन्नपूर्णा अनुसया माता. तर जे आपले गणपती आहेत गणपती बाप्पा तर त्यांना पण त्या असं नाही का जेव्हा माहीत होते की गणपतीचे म्हणजे हे झालं आहे जन्म झाला आहे तर मग ते काय करतात पार्वती माता त्यांना ना खूप म्हणजे हे असते म्हणजे खूप गणपतींना लड्डू आवडत असते. तर खूप लड्डू म्हणजे गणपती बाप्पा खात असतात की मग पार्वती माता थोडंसं वाटते त्यांना की खूप हा म्हणजे हे खात आहे लड्डू खात आहे. तर मग हां मग ते अनुसया माता नाही का त्यांना बोलवते की जेवण करायला वगैरे नाही का गणपतीला. तर त्यांच्याकडे जातात आणि त्यांना मग ते मोदक नाही का जे म्हणतो आपण मोदक गणपतीला आवडते. तर ते मोदक त्यांनी स्वतःच्या हाताने ते काहीतरी गुळामध्ये वगैरे ते करत करत असतात. तर त्याच्यामुळे ते मोदकचं खूप म्हणजे त्या अनुसया मातानी ते गणपती बाप्पाला दिलं ते मोदक. तर ते खूप त्यांना आवडलं आणि खूप छान. आणि ते तेव्हापासून त्यांना मग ते मोदक आवडायला लागलं असं म्हणून म्हणतात. मी कहाणी पण बघितली आहे. तर तेव्हापासून मग पार्वती माता पण त्यांना जे गणपती आहे त्यांना ते द्यायला लागली की मुलाला आवडते म्हणून. तर इतकं छान म्हणजे अनुसया माताचं इतकं छान असं सतीत्व आणि खूप म्हणजे असं हे आहे ऐकण्यासारखं. तर खूप छान आहे. तर तर छान आज मंदिरात जाऊन पूजा वगैरे आपण करू जे दत्तात्रय भगवानची आहे ते छान आपण पूजा वगैरे म्हणजे आमच्याकडे असते तर आम्ही जाऊन करत असतो छान. आणि तिथे म्हटलं की छान तिथे काय म्हणतात भजन वगैरे असतात आणि खूप म्हणजे लोकांची गर्दी झालेली असते. आणि संध्याकाळी पण ते म्हटलं ना आता प्रसाद की जेवणाचं वगैरे ते असतात खूप म्हणजे ठीक आहे आमच्याकडे तर आहे. तर खूप ठिकाणी असं असतात तर खूप छान असं वाटते. खूप छान आम्ही जातो मंदिरात म्हणजे आहे दर्शन वगैरे करायला. तर खूप छान. तर तुम्हाला बी खूप दत्तात्रय भगवानच्या खूप खूप शुभेच्छा. तर जय श्रीराम.